नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आगामी तलाठी भरती, पोलीस भरती, नगर परिषद, महानगरपालिका तसेच सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेले सामान्य ज्ञान 1000 MCQ भाग 5 आपण पाहत आहोत। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेला जो टॉपिक आहे महत्त्वपूर्ण ऑपरेशन, आणि परीक्षेला विचारले जातात की भारत सरकारने विविध राबवण्यात आलेले ऑपरेशनवर प्रश्न येत असतात आणि त्याविषयीची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। आणि पहिला प्रश्न आहे की भूकंपग्रस्त म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले? आपल्याला खाली 4 पर्याय देण्यात आलेले आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? तर भारत सरकारने ऑपरेशन ब्रह्मा म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असेल। याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहू की ऑपरेशन ब्रह्मा ही भारत सरकारने हेडक्वार्टर इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि भारतीय लष्कर, त्याचबरोबर वायुसेना, नौदल सेना आणि NDRFच्या संयुक्त विद्यमाने हे सहकार्य मोहीम राबवली होती। त्याचबरोबर 28 मार्च 2025 रोजी जे म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर भारत सरकारने मदत म्हणून 29 मार्च रोजी IAFच्या C-130 या विमानाने म्यानमारला 15 टन मदत सामग्री पाठवली थाऊंग या त्यांच्या शहरामध्ये। आणि दुसरी मदत जी आहे C-130 जे विमानाने 80 NDRFची टीम, त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टर, 17 टन वापराच्या आणि उपकरणाच्या ज्या वस्तू आहेत जे की भूकंपग्रस्तांना मदतीसाठी पाठवण्यात आलेली आहे, याविषयीची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहू। सुदानमध्ये भारतीय अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? जे की सुदान देशामध्ये भारतीय नागरिक अडकले होते, त्यांना सोडवण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते? तर ऑपरेशन कावेरी म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। आणि याविषयीची माहिती जी की ऑपरेशन कावेरी हे भारत सरकारने 2023 सुदान देशामध्ये सुरू असलेले जे अंतर्गत यादवी संघर्षामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित त्या देशातून भारतात आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवले होते। म्हणजे सुदानमध्ये जे भारतीय नागरिक अडकले होते त्यांना भारतात परत आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन भारत सरकारने राबवलं होतं असं परीक्षेला विचारलं तर आपल्याला सांगायचं आहे की ऑपरेशन कावेरी। तर एप्रिल 2023 सुदानमध्ये जे अंतर्गत यादवी झाली ती कशामुळे झाली? तर तिथले 2 प्रमुख सैन्य दल आणि ते आपापसातलीच यादवी असल्यामुळे सैन्य दलामध्येच त्यांचा संघर्ष झाला। म्हणजे सुदान सेना आणि विरुद्ध रॅपिड सपोर्ट कोर्स हे जे आहे त्यांच्या सैन्यातच त्यांनी यादवी झाली आणि तिथं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे अनेक भारताबरोबर अन्य देशाचे नागरिकसुद्धा त्या सुदानमध्ये अडकले होते आणि त्यांना भारतात किंवा अन्य देशातील नागरिकांना त्यांच्या सीमावर्ती भागापर्यंत सोडण्याचे काम हे ऑपरेशन कावेरी मार्फत करण्यात आलेले आहे। मग सुदानमधून सर्व भारतीय नागरिक आणि त्याचबरोबर भारताशी मैत्रीपूर्ण असलेले जे देश आहेत त्यांच्या देखील नागरिकांना भारताने काढले। भारताने भारतातील नागरिकाला काढलेच, त्याचबरोबर भारतासंग मैत्रीपूर्ण जे संबंध असलेले जे राष्ट्र आहेत त्यांच्या देखील नागरिकांना भारताने काढलेलं आहे। म्हणजे भारताच्या सुदानमध्ये 3000हून अधिक हे नागरिक अडकले होते। ऑपरेशन कावेरी राबवून त्यांनी हे त्या देशातून बाहेर काढले। म्हणजे परीक्षेला आपल्याला सरळ विचारलं जाते की ऑपरेशन कावेरी हे कशा संदर्भात आहे आणि सुदानमधून जे युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक अडकले होते त्यांना आपल्या परदेशात आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं? तो ऑपरेशन कावेरी। त्यानंतर पुढील प्रश्न,
रशिया युक्रेन युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते? म्हणजे की मागे आपण पाहिलं की 2 वर्षापूर्वी की रशिया आणि युक्रेनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध अजूनही त्याचं संपलंच नाही, ते चालूच आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये रशियामध्ये आणि युक्रेनमध्ये जे भारतीय नागरिक अडकले होते त्यांना परत आपल्या मायदेशामध्ये आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? तर ऑपरेशन गंगा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. आणि जे ऑपरेशन गंगाविषयी आपण माहिती पाहू की ऑपरेशन गंगा हे रशिया युक्रेन युद्धामुळे अडकलेले जे भारतीय नागरिक आहे त्यांना सुखरूप आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारची ही एक विशेष मोहीम होती. त्याचबरोबर 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये 20,000पेक्षा अधिक भारतीय आणि त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अडकले होते. म्हणजे इथं आपल्या भारतीय नागरिकाची संख्या जास्त होती. किती होती? तर 20,000 इतकी होती. आणि तेव्हा युद्धाच्या परिस्थितीमध्ये सर्व आंतरराष्ट्रीय जे फ्लाईट आहेत किंवा वाहतूक आहे ही ठप्प केली जात असते दोन्ही देशातून. पण तिथल्या जे नागरिक आहेत, जे की परदेशी नागरिक आहेत, यांना मुभा दिली जाते की त्यांना त्यांच्या मायदेशामध्ये परतण्यासाठी. आणि भारत सरकारने ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून जे की रशिया आणि युक्रेन यामध्ये जे भारतीय अडकले होते त्यांची संख्या 20,000 इतकी होती आणि त्यांना भारतामध्ये परत आणण्यासाठी 90हून अधिक वेळा विमान फेऱ्या भारतीय म्हणजे आपल्या वैमानिकांना कराव्या लागल्या, म्हणजे नौदलाला त्या ठिकाणी. हे देखील माहिती असू द्या. त्याचबरोबर जे ऑपरेशन गंगा ही भारत सरकारची एक अद्वितीय आणि यशस्वी बचाव मोहीम होती, यात तर काही वाद नाही. कारण युद्धाच्या धगधगत्या मैदानातून हजारो भारतीय नागरिकांना योग्य नियोजन, धाडस आणि संवेदनशीलतेच्या जोरावर भारतात परत आणण्याचे काम हे कोण केलेले आहे? आपल्या भारत सरकारनं केलेलं आहे. त्यामुळं हे देखील ऑपरेशन महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. भारतीय रेल्वेने प्रवाशाच्या हरवलेल्या सामानाची मूळ मालकापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते? म्हणजे प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाचे सामान हरवले आणि ते जर RPFला सापडले किंवा रेल्वे विभागाला सापडले तर त्या चौकशीसाठी आणि ती जी वस्तू कोणाची आहे परत त्या प्रवाशाला मिळवून देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते ऑपरेशन राबवले होते? तर ऑपरेशन अनामत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि ऑपरेशन अनामतच्या माध्यमातून जे की रेल्वे सुरक्षा दल म्हणजे RPFकडून सुरू करण्यात आलेली एक मोहीम होती, ज्यातून प्रवाशांचे हरवलेले सामान शोधून त्यांना परत देण्यात होते. म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन होती की आधार कार्ड त्याच व्यक्तीचं आहे का, ते सामान त्याच व्यक्तीचं आहे की नाही याची चौकशी करून 2022मध्ये RPFने 2 कोटीपेक्षा अधिक मूल्यवान असलेल्या वस्तू हे त्यांच्या मूळ मालकापर्यंत पोहोचण्याचे काम केलेले आहे. हे देखील माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले होते? म्हणजे तुर्की आणि सिरियामध्ये जो भूकंप झाला आणि त्या भूकंप पीडितांना मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर ऑपरेशन दोस्त, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. जे की भारत सरकारकडून तुर्की आणि सिरिया या देशामध्ये 6 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या भीषण भूकंपानंतर आपत्ती निवारण आणि वैद्यकीय मदतीसाठी भारत सरकारने ऑपरेशन दोस्त राबवले होते. आणि यांच्या माध्यमातून भारत सरकारने NDRF आणि भारतीय वायुसेना त्याचबरोबर DRDO वैद्यकीय पथक तुर्किस्तानातील सिरिया येथे पाठवले होते. म्हणजे भारताने वेळोवेळी जो की आपल्या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित असलेल्या देशांना त्यांच्या आपत्ती काळामध्ये
वेळोवेळी भारत हा मदत करताना आपल्याला दिसतो, कारण की भारताची जी थीम आहे वसुदेव कुटुंबकम, म्हणजे सर्व देशांना जे सहकार्य करणे, हे जग एका कुटुंबासारखं आहे. आणि आपली जी धारणा आहे याच्यातून आपल्याला दिसून यायचे की भारताचं जे उदारीकरण आहे, उदात्त, त्याबरोबर भारताने जी NDRF टीम आहे, भारतीय वायुदल आहे, जे की रशिया झालं, त्यामध्ये युक्रेन या युद्धजन्य परिस्थितीत असलेल्या भारतीयांना परत आणणे, त्याबरोबर तुर्किस्तानमधील हयात या शहरामध्ये सर्वात जास्त काय केली होती तर मदत केंद्र उभारली होती. भारतीय वायुदलाच्या C-13 विमानाने 6 वेळा मदत सामग्री पाठवली होती. कुठं तर तुर्कस्तानला. आणि त्यावर तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणतात की भारत खऱ्या अर्थाने आमचा दोस्त आहे, ही मदत आम्ही कधी विसरणार नाही. पण त्यांनी ती आपण केलेली ही मदत विसरली, कारण की भारत आणि पाकिस्तान जेव्हा आता मागे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, ती पाकिस्तान भारतावर मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन हल्ले करू लागला होता. त्यावेळी जे ड्रोन होते ते तुर्की या देशाने पाकिस्तानला दिले होते. त्यामुळे त्यांची मित्रत्वाची भावना ही आपल्याला दिसून आली. जो तुर्की देश आहे कृतज्ञ आहे, म्हणजे केलेल्या उपकाराची त्याला जाण नसलेला देश आहे, याच्यावरून आपल्याला लक्षात येते. कारण की भारताने त्यांच्या जो की 6 फेब्रुवारी 2023 भीषण जो भूकंप झाला, त्यामध्ये भारताने तातडीने जे आपल्या NDRF टीम, भारतीय वायुदल, DRDOच्या जे वैद्यकीय पथक आहे आणि तिथल्या बालक असतील, वृद्ध असतील, यांना मदतकार्य करण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते करण्याचा भारताने प्रयत्न केला. आणि त्याची परतफेड म्हणून आत्ताच मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण पाहिले की जो भारताने तर त्याचे प्रत्युत्तर मोठ्या प्रमाणामध्ये सडेतोड दिलीच, पण जे ड्रोन आपल्याला भारतामध्ये हल्ले करताना दिसले ते कुठले होते तर तुर्की होते, हे लक्षात असू द्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आपण पाहत असतो की कुणी हा कायमचा शत्रू नसतो, कुणी हा कायमचा दोस्त नसतो. त्यामुळे आपण एखादी पॉलिसी राबवत असताना तशा प्रकारची भारताची असाय पाहिजे, हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. रेल्वे सुरक्षा बलामार्फत महिला व बालकाच्या तस्करी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते? जे रेल्वे सुरक्षा बलामार्फत महिला आणि बालकाच्या तस्करी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते तर ऑपरेशन अट्टहास, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न. कोविड-19च्या दरम्यान परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते? म्हणजे कोविड-19च्या काळामध्ये परदेशात अडकलेले जे भारतीय नागरिक आहेत यांना सोडवण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते तर ऑपरेशन वंदे भारत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न. 2024 भारतीय सेना त्रिशक्ती कोरद्वारे ऑपरेशन सद्भावना कोणत्या राज्यात राबवले गेले? तर आपल्याला सांगायचं आहे की त्रिशक्ती कोरद्वारे ऑपरेशन सद्भावना हे कोणत्या राज्यात राबवण्यात आले होते तर पर्याय क्रमांक 2 सिक्कीम या राज्यामध्ये राबवण्यात आले होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की जम्मू आणि काश्मीर जे केंद्रशासित प्रदेश आहे यामधील पशुची तस्करी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते? तर पशुची तस्करी रोखण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील केंद्रवर्ती भागामध्ये जे की ऑपरेशन कामधेनू, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की मोचा चक्रीवादळाने प्रभावित म्यानमार देशाला मदत करण्यासाठी कोणते अभियान राबवले? जे की मोचा चक्रीवादळाने प्रभावित झालेले जो म्यानमार देश आहे आणि या देशाला
मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले? तर ऑपरेशन करुणा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. जे की 14 मे 2023 रोजी बंगालच्या सागरामध्ये जो निर्माण झालेला अत्यंत तीव्र चक्रीवादळाचा जो प्रभाव होता, जो की म्यानमारच्या राखीन राज्याला याची फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या चक्रीवादळामुळे 16 दशलक्ष लोकांना याचा प्रभाव पडला. त्याचबरोबर 145पेक्षा अधिक लोक यामध्ये मृत्यू पावले. आणि या मदत सहकार्य करण्यासाठी भारतीय नौदलाची महत्त्वाची भूमिका यामध्ये निभावताना आपल्याला दिसते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की रेल्वे सुरक्षामार्फत रेल्वेमधील अवैध तंबाखू, मादक पेय पदार्थ तस्करी रोखण्यासाठी कोणते अभियान राबवण्यात आले होते? तर रेल्वे सुरक्षा बलामार्फत रेल्वेमधील अवैध मादक पदार्थ, तंबाखू त्याचबरोबर यांची तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन सतर्क हे राबवण्यात आले होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की इंडोनेशियातील भूकंप व सुनामीग्रस्तासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? तर इंडोनेशियातील भूकंप व सुनामीग्रस्तांसाठी भारत सरकारने ऑपरेशन समुद्र मैत्री हे ऑपरेशन राबवण्यात आले होते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.